चला तर आपण ब्लाऊज शिकूया। या व्हिडिओमध्ये आज आपण अस्तर लावून ब्लाऊज कसा शिवायचा हे शिकणार आहोत। पहिल्यांदा आपण अस्तर घेणार आहोत। अस्तरवर अशा प्रकारे आपण पॅटर्न ठेवणार आहोत। अशा पद्धतीने बाहीला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जी आपण साध्या ब्लाऊजची कटिंग केलेली होती तीच कटिंग आहे। फक्त बाही आपण 1 इंच एक्स्ट्रा खाली असते फोल्ड पट्टी ती फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागणार नाही, म्हणजे बाही उंची प्लस अर्धाच इंच आपल्याला लागणार आहे। तर त्या पद्धतीने असे आपण सगळ्या पॅटर्नला टाचण्या लावून घेतल्या आहेत। तर आता आपण याला कटिंग करूया। कटिंग करताना फेस टू फेस कटिंग करायचं आहे। ज्या पद्धतीने आपण साध्या ब्लाऊजचं कटिंग करतो त्याच पद्धतीने अस्तरचं कटिंग करणार आहोत। असं दाखवल्याप्रमाणे फेस टू फेस कटिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सगळे पॅटर्न कटिंग करून घेतले आहेत। व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल की आपण कटिंग कशी करायची आहे। अशा पद्धतीने आपण अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। पॅटर्न बरोबर आपण कटिंग केलेलं आहे। तर आता हे पॅटर्न आपण ब्लाऊज पीसवर कसे ठेवायचे ते बघूया। हा ब्लाऊज पीस आहे साडीमधला। तर याला आपल्याला धागे याचे असे उभे आहेत। तर आपल्याला हे असं काठावर काठ न घेता आपल्याला अशा पद्धतीने घडी घालायची आहे, जेणेकरून त्याचे धागे आपल्याला उंचीच्या बाजूला येतील। अशा पद्धतीने आपल्याला घडी घालून पॅटर्न एक एक आपण काढून घेणार आहोत। या पद्धतीने अशा पद्धतीने आपण घडी घातली आहे। तर आता पॅटर्न आपण कसे ठेवायचे ते बघूया। अशा पद्धतीने आपण पॅटर्न थोडं लांब लांब ठेवून घेणार आहोत। पाठीचा भाग हा पूर्ण फेस टू फेस ठेवायचा आहे। इथं अंतर अजिबात ठेवायचं नाहीये, कारण इथं आपला बंद बाजू आहे, घडीची बाजू आहे त्याच्यामुळे। आणि कटिंग करताना आपण थोडं अंतर ठेवूनच कटिंग करायचं, का तर आपले ब्लाऊज पीसचे धागे जास्त निघू शकतात शिवताना। त्याच्यामुळं आपल्याला नंतर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण थोडंसं अंतर ठेवूनच ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे। अस्तर मात्र आपण फेस टू फेस कटिंग करायचं आहे। अशा पद्धतीनं आपण थोडं थोडं अंतर ठेवून कटिंग करून घेऊया, जेणेकरून धागे जरी निघाले तरी प्रॉब्लेम काय येत नाही। अशा पद्धतीने आपण अंतर ठेवून कटिंग करायचं आहे। अशा पद्धतीने हे पण खूप महत्त्वाचं आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी हे
खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना ऑलरेडी अगोदरच ब्लाऊज येतात त्यांना काय शिकण्याची गरज नाही आहे, पण जे पहिल्यापासून नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त हा व्हिडिओ आहे. माझा उद्देश हाच आहे, घरी बसून महिलांना ज्यांना क्लासला जाता येत नाही, ज्यांना घराबाहेर पडता येत नाही, त्यांना घरात बसून शिकता यावं, हाच उद्देश आहे. बघा आता बाह्य राहिले, बाह्य पण अशी ठेवली, इथे जॉईंट येणार आहे, इथे जॉईंट येणार. आपलं कापड हे इथं एवढं शिल्लक आहे, तर आपण आता काय करायचं, ही घडी उघडायची अशी. कापड जर शिल्लक आहे, जर बाह्य आपली अशा पद्धतीने बसत असेल तर आपण पूर्ण अशी घडी घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण बाही ठेवून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला जॉईंट मारायची गरज नाही. अशा पद्धतीने आपण,